त्रिभुवन मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे विशाखा त्याचबरोबर गिरिजा ह्या दोघी जणी इकडे सावीला चांगलेच खडेबोल सुनावत असतात. कारण सावीने इथे आता चॅलेंज केलेलं असतं की इकडे मी एक डान्सर आहे आणि गिरिजा इथे माझ्याबरोबर इथे डान्स करू शकते का, तिला ते जमणार आहे का, ते तिला जमणं अजिबात शक्य नाही आहे असं इकडे आता ती बोलत असते. त्याच वेळेला विशाखा म्हणत असते, हे बघ गिरिजाला तू चॅलेंज करायचं नाही आहे. गिरिजा कोण आहे? रुद्र प्रताप घोरपडेची बायको आहे आणि तू तिला असं चॅलेंज करतेस, तुझी हिंमत कशी झाली हे सगळं काही करण्याची. त्याच वेळेला इकडे आता गिरिजा म्हणत असते, ठीक आहे, तुला असं वाटतं ना की मी तुझं चॅलेंज स्वीकारावं, तर मी तुझं चॅलेंज स्वीकारायला तयार आहे. पण एक गोष्ट मात्र नीट लक्षात ठेव, मी जर तुझं हे चॅलेंज स्वीकारलं ना तर मग मात्र इथे तुला कायमचं ह्या कोल्हापुरातून निघून जायचं आहे. तू कोल्हापुरामध्ये राहणार सुद्धा नाही आहे, समजलं. हे जर चॅलेंज तुला इथे मान्य असेल ना तर तू मगच माझ्यासोबत डान्स करायला तयार राहा. त्याच वेळेला आता इकडे ती म्हणत असते, हो का, तुला असं वाटतंय का की ह्या सर्व गोष्टी मी या पद्धतीने कराव्यात म्हणून, तर मग ठीक आहे, मी हे चॅलेंज स्वीकारायला तयार आहे आणि त्याचबरोबर तू आता माझ्यासोबत डान्स करून दाखवच, असं इकडे त्या तिघींचं बोलणं इथे सुरू असतं. तर आत्ता आपण दुसऱ्या बाजूला वळूयात. दुसऱ्या बाजूला स्टेजवरती पूर्ण तयारी सुरू असते. श्री आणि विशाखा हे छान डेकोरेशन करत असतात. दीप प्रज्वलन करायचं असतं आणि त्याचमुळे ही डेकोरेशनची तयारी इथे सुरू असते. आता आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला घोरपडे म्हणजे नागेश्वर आणि उर्वशी आलेल्या पाहुण्यांचं इथे स्वागत करत असतात. आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करत असताना इकडे उर्वशी म्हणत असते, दादासाहेब, मला ही गोष्ट अजिबात पटली नाही आहे. म्हणजे ह्या सर्व गोष्टी काय करायची गरज होती, तुम्ही असं का केलं तेच मला काही कळत नाही. त्यावर तो म्हणत असतो, म्हणजे मला नाही समजलं दीदीबाई, तुम्हाला काय म्हणायचं आहे. तर त्याच वेळेला उर्वशी म्हणत असते, मी त्या वासंतीला इकडे दीप प्रज्वलन करताना नाही पाहू शकत, मला ही गोष्ट मान्यच नाही आहे. त्याच वेळेला नागेश्वर म्हणत असतो, हे बघा दीदीबाई, एवढा ह्या सर्व गोष्टींचा विचार तुम्ही करू नका. त्यावर उर्वशी म्हणत असते, नाही आबासाहेब, नाही दादासाहेब, कारण हे बघा, जर आत्ता आपण तिला इकडे दीपप्रज्वलन करायला लावलं तर तिचे फोटो पेपरमध्ये येतील आणि मला हेच मान्य नाही आहे. इथे एवढे मोठे मोठे सेलिब्रिटी येत आहेत, म्हणजे पोलीस असो, वकील असो, त्याचबरोबर पत्रकार असो, इतर राजकारणातील लोक असो, हे सगळेजण येणार आहेत आणि त्यांच्यासमोर असं वासंतीला इकडे प्रज्वलन करायला लावायला, ही गोष्ट मला मात्र फार खटकते. त्याच वेळेला नागेश्वर म्हणत असतो, दीदी तुम्ही नका काळजी करू. आता मला सांगा, मी तर काय म्हणतो, तिला तर ना हे दीप प्रज्वलन करूच द्या. म्हणजे मला नाही समजलं, म्हणजे तुम्हाला काय सांगू दीदीबाई, आता आम्ही त्या दीप प्रज्वलनाच्या ठिकाणी असं काहीतरी केलेलं आहे ना, तर काही विचारूच नका. आता वासंती दीप प्रज्वलन करायला जाईल आणि दीप प्रज्वलन करत असताना असा काही त्या समईचा भडका उडेल की काही विचारू नका. समईचा भडका उडणार आणि त्याचबरोबर इकडे त्या वासंतीचं थोबाड पूर्णच जळणार आणि ती गोष्ट आपल्यावर येणार सुद्धा नाही. चिरंजीव, गिरिजा आणि वासंती हे जळून खाक होणार आणि ही गोष्ट आपल्यावर येणार नाही. कारण मला सांगा का? तेव्हा उर्वशी म्हणत असते, का? तर आता गिरिजा हे सर्व काही बोलणं ऐकत असते. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो, कारण ह्या सर्व कार्यक्रमाची जी काही तयारी आहे ना, ती सर्व तयारी कोणी केली आहे? गिरिजाने केली आहे. मग ह्या सर्व गोष्टी आपल्यावर कशा येतील? करू देत, तिला हौस आहे ना इकडे पुढे पुढे मिरवायची आणि त्याचबरोबर चिरंजीवांचा सुद्धा तिला पाठिंबा आहे ना, मग करू दे. तिला जे काही करायचं आहे ना ते तिच्या पद्धतीने करू दे. आपण कोणीही काहीही बोलायचं नाही, समजलं दीदीबाई, असं सुद्धा आता इकडे नागेश्वर बोलत असतो. आता हे सगळं नागेश्वर बोलल्यानंतर इकडे मात्र उर्वशी खूप घाबरलेली असते. उर्वशीला माहिती नसतं नागेश्वरचा नेमका काय प्लॅन आहे आणि कशा पद्धतीने तो हे सगळं काही करणार आहे. पण नागेश्वरचा हा जो काही विचित्र प्लॅन आहे ना, तो गिरिजाने ऐकलेला असतो आणि आता गिरिजा विचार करू लागली असते, बापरे, आता जर आई इथे दीपप्रज्वलन करायला गेल्या तर फार मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. नाही नाही नाही, पण आत्ता ह्या वेळेला मी समयी बदलू कशी? काही जरी झालं ना तरीसुद्धा मला असं वाटतंय की समयी ताबडतोब बदलली गेली पाहिजे, म्हणजे आईंना काही त्रास होणार नाही. पण आता सगळेजण आहेत, मग मी समयी मला बदलायला वेळ तरी आहे का? कारण स्टेजवरती इकडे अनाऊन्समेंट होत आलेली असते, कारण रुद्र स्टेजचं अँकरिंग करत असतो ह्या कार्यक्रमाचं आणि त्याच वेळेला तो म्हणत असतो, इथे आलेल्या सर्व पाहुण्यांचे अगदी मी मनापासून स्वागत करत आहे. त्याचबरोबर तुम्ही आपल्या ह्या
पाचव्या वर्धापन दिनाला एवढं भरभरून प्रेम दिले, प्रतिसाद दिलाय, कारण हा आहे माई सोहळा, म्हणजे माईचा आशीर्वाद. आणि त्याचबरोबर इकडे आपण काय करतो तर इकडे आश्रम चालवतो आणि त्याचाच आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही इथे आलेला आहात. आता लगेच काही क्षणात इकडे कार्यक्रम सुरू होईल अशी मी इथे घोषणा करतो, असं म्हणून सर्वजण टाळ्यांच्या कडकडाटानेच इकडे रुद्रला प्रतिसाद देत असतात. त्याचबरोबर आता गिरिजा विचार करते, आता काय करावं मला कळत नाही, कारण गिरिजा तिथेच त्या माणसामध्ये उभी असते. आणि त्याच वेळेला आता इकडे नागेश्वर म्हणत असतो मनामध्येच, होऊ देत, आता जे काही दीपप्रज्वलन आहे ना ते कशा पद्धतीने करायचे, काय करायचे ते होऊ देत. हौस आहे ना वासंती तुला मिरवायची. तर आता इकडे जो रुद्र आहे तो म्हणत असतो, इतिहासात पहिल्याच वेळेस, म्हणजे तसं पाहायला गेलं तर हा वर्धापन दिन सोहळा 5वा आहे. आतापर्यंत इकडे माझे वडील म्हणजेच नागेश्वर घोरपडे हेच या दीपप्रज्वलनाचा सोहळा जो आहे किंवा दीपप्रज्वलन जे आहे ते करत आलेले आहेत. पण सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट सांगू का मी तुम्हाला, आज इथे एक वेगळी गोष्ट घडणार आहे. आणि ती वेगळी गोष्ट म्हणजेच की इथे आता हा जो काही दीपप्रज्वलन सोहळा आहे ना तो माझ्या आईच्या म्हणजेच वासंती नागेश्वर घोरपडे यांच्या हस्ते होणार आहे. असं म्हटल्यानंतर आता इथे रुद्र सर्वांना स्टेजवरती बोलवतो. वासंती असते, त्याचबरोबर नागेश्वर असतो, त्याचसोबत इकडे आता उर्वशी सुद्धा असते. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो, आज इथे मी माझ्या बायकोला हा दीपप्रज्वलनाचा मान देत आहे, घ्या तुम्ही हा जो काही दीपप्रज्वलनाचा मान घेणार आहात ना तो आनंदाने इथे सेलिब्रेशन करा. त्याच वेळेला आता इकडे वासंती नागेश्वर समोर हात जोडते, त्याचबरोबर सर्वांसमोर हात जोडून समईजवळ जाऊन उभी राहत असते. आता समईजवळ जाऊन उभी राहिल्यानंतर गिरिजाला फार मोठा प्रश्न पडतो. ती विचार करते काय करू, आता जर इथे खूप काही अघटित घडलं तर कसं होणार आहे, नाही ह्या सगळ्या गोष्टी होता कामा नये असा तिच्या मनामध्ये विचार असतो. आता वासंती मेणबत्ती हातामध्ये घेते आणि समई पेटवायला जात असते. आता समई पेटवत असताना खाली वाकल्यानंतर समोर उभी असलेली गिरिजा तिला स्पष्टपणे दिसते. त्याच वेळेला ती विचार करते की गिरिजा असा चेहरा अस्वस्थ का वाटतोय, म्हणजे गिरिजेच्या मनामध्ये नेमकं काय आहे, काय झालं असेल, गिरिजा एवढी अस्वस्थ का आहे असा विचार आता वासंती करत असते. आणि त्याच वेळेला जेव्हा इकडे ती मेणबत्तीने जे काही निरंजन आहे किंवा समई आहे ती पेटवणार, त्याच वेळेला गिरिजा बोटाने आणि चेहऱ्याचे हावभाव दाखवून सांगत असते की तुम्ही ती समई पेटवू नका म्हणून. आता वासंतीला हे सगळं काही गिरिजा खुणावत असते, कारण वासंतीला सुद्धा माहिती असतं की नागेश्वर घोरपडे जो आहे तो कसा माणूस आहे. आणि त्याचमुळे गिरिजा ह्या सगळ्या काही गोष्टी इथे मला सांगत असेल का असा इकडे आता ती विचार करते. आणि त्याच वेळेला तिच्या मनामध्ये विचार येतो की नाही मला असं वाटतंय की काही जरी झालं तरी सुद्धा हा जो काही दीपप्रज्वलन सोहळा आहे ना तो थांबवायला पाहिजे. म्हणून लगेचच आता इकडे वासंती माघार घेते. वासंतीने माघार घेतल्यानंतर इकडे नागेश्वर घोरपडे म्हणत असतो, काय झालं, अहो इकडे मालकीनबाई तुम्ही थांबलात का, तुम्ही हा जो काही दीपप्रज्वलन करताय ते तुम्ही करून घ्या ना, का आणि कशामुळे थांबलायत असं इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला इकडे हे सगळं काही बोलत असताना आता वासंती म्हणत असते, नाही त्याचं काय आहे ना, आतापर्यंत तुम्हीच हा मान करत आलेला आहात किंवा हे काम तुम्हीच करत आलेला आहात, त्यामुळे मला असं वाटतंय की आत्तासुद्धा ह्या खऱ्या दीपप्रज्वलनाचे मानकरी तुम्हीच आहात, मग तुम्हीच हे सगळं काही करा. त्याच वेळेला आता नागेश्वर म्हणत असतो, अहो असं काय बोलताय. त्यावेळेला वासंती म्हणत असते, नाही मी नाही करू शकत हे सगळं काही, कारण हा मान तुमचा आहे. त्याच वेळेला रुद्र म्हणत असतो, आईसाहेब काय झालं, तुम्ही अशा आत्ता ह्या वेळेला का बोलत आहात, हे बघा असं नका करू. त्याच वेळेला आपण पाहतो की इकडे आता लगेचच जी काही गिरिजा आहे तिने सांगितलेलं असतं, कारण तुम्ही हे सगळं काही करू नका म्हणून. तर आता इकडे उर्वशीला प्रश्न पडतो, बापरे, म्हणजे कारण उर्वशीला हा नागेश्वरचा प्लॅन आहे ते तर माहितीच नसतं, कारण नागेश्वर आता इकडे राजकारणातला मुरलेला माणूस आहे आणि तो त्याच पद्धतीने त्याचे हे छक्के पंजे खेळत असतो. आता इकडे रुद्र पुन्हा विचारत असतो, आईसाहेब हे बघा असं करू नका, माघार घेऊ नका, हा खूप इथे महत्त्वाचा दिवस आहे. पण आता इकडे उर्वशी म्हणत असते, नाही रुद्र हे बघ, दीपप्रज्वलन त्यांनी केलं काय आणि मी केलं काय, खरं तर ते हे सगळं काही सांभाळतात, आज त्यांच्यामुळे तुझं NGO व्यवस्थित चालत आहे, मग हा मान जो आहे ना तो त्यांनाच मिळाला पाहिजे. आणि तसंही मी त्यांच्यासोबत आहेच ना, मला तसंही असं कधीच वाटलं नाही की मी कोणाचा तरी मान काढून घेईल. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही त्यांची आयडिया आहे आणि त्याचबरोबर हे सगळं
सगळं तेच करू शकतात असं आता वासंती म्हणत असते. त्याच वेळेला आता इकडे नागेश्वर म्हणत असतो, ठीक आहे, आता तुमची जर हीच इच्छा असेल तर ती इच्छासुद्धा मी पूर्ण करायला तयार आहे. असू द्या चिरंजीव, त्यांना असं वाटते ना की हे दीपप्रज्वलन मी करावं म्हणून. आता त्यांचीच इच्छा आहे तर ती आपण पाळायला नको का? त्यांच्या ह्या सर्व गोष्टीला आपण मान द्यायला नको का? असं म्हणून आता नागेश्वर इथे वासंतीच्या हातामध्ये असलेली ती मेणबत्ती काढून घेतो आणि वासंतीच्या हातामध्ये असलेली मेणबत्ती काढून घेतो आणि त्याच वेळेला तो आता इथे ती निरंजन पेटवण्यासाठी पुढे जातो. आता निरंजन पेटवण्यासाठी पुढे गेल्यानंतर इकडे गिरिजाला तर असं वाटत असतं, कारण आता खूप मोठा भडका होणार आहे आणि खूप मोठा भडका झाल्यानंतर इथे आता जो काही नागेश्वर आहे त्याचा चेहरा पूर्ण काळा होईल आणि बऱ्याच काही गोष्टी होत्याल असं इथे गिरिजाला वाटत असतं. आता इकडे रुद्र अँकरिंग करत असतो. तो म्हणत असतो, आता इकडे आमचे दादा आबासाहेब म्हणजेच नागेश्वर घोरपडे साहेब हे इथे आता दीपप्रज्वलन करत आहेत आणि त्यांनी सर्वांनी टाळ्या वाजवाव्या असं इकडे मी तुम्हाला अशी विनंती करतो असं तो बोलतो. आता इकडे उर्वशी म्हणत असते, काय करताय आबासाहेब तुम्ही? हे सगळं करू नका, थांबवा हे सगळं, कशाला उगाचच ह्या सगळ्या गोष्टी करताय, कारण काही प्रॉब्लेम झाला तर मग काय करायचं असं उर्वशीचं म्हणणं असतं. पण आता नागेश्वर मात्र कट्टर गुन्हेगार आहे, कट्टर राक्षस आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो. त्याच वेळेला आता नागेश्वर त्या समईजवळ जातो आणि समईजवळ गेल्यानंतर एक नजर गिरिजाकडे एक नजर वासंतीकडे मुद्दामच फिरवत असतो, कारण त्याला सुद्धा असं दाखवून द्यायचं असतं की मी किती घाबरलोय आणि त्याच वेळेला सगळ्या गोष्टी मी केल्यात आणि त्याच वेळेला आता हे सगळं माझ्यावर उलटत आहे असं इकडे तो मुद्दाम दाखवत असतो. आता सरते शेवटी काय प्रेक्षकांनो, तर इकडे आता नागेश्वरने शेवटी हे केलेलं असतं, म्हणजेच आता त्याने दीपप्रज्वलन केलेलं असतं आणि तेव्हा गिरिजा पाहत असते. गिरिजा मनामध्ये बोलते, बापरे, म्हणजे आगीचा भडका कसा काय उडाला नाहीये, हे तर दीपप्रज्वलन व्यवस्थित झालं आणि त्याचबरोबर नागेश्वर सुद्धा अगदी व्यवस्थित आहे, म्हणजे हा नेमका काय प्रकार आहे असा इकडे आता तो विचार करत असतो. आता ह्या सर्व काही गोष्टींचा विचार केल्यानंतर आपण पाहतो की इकडे नागेश्वर खुनशी नजरेनेच इकडे गिरिजाकडे पाहत असतो. नागेश्वर खुनशी नजरेनेच गिरिजाकडे पाहत असताना आपण पाहतो की आता इकडे नागेश्वर म्हणत असतो, अहो सुनबाई, तुम्हाला आमचे छक्के पंचे कळणार नाही आहेत, कारण ह्यालाच तर राजकारण म्हणतात आणि हेच राजकारण आहे. आम्ही राजकारणामध्ये खूप मुरलेलो आहोत. तुम्हाला तुमच्याच इथे ताटाखालून कसं काढून घ्यायचं किंवा तुमच्या ताटातलं कसं काढून घ्यायचं हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही असं इकडे आता तो गिरिजाकडे बोलतच मनामध्ये ह्या सर्व गोष्टींचा विचार करतो. त्याच वेळेला गिरिजा मनामध्ये बोलत असते, म्हणजे नागेश्वरनी ही चाल खेळली, म्हणजे नागेश्वरनी काहीही केलं नव्हतं त्या समईला, म्हणजे समईचा भडका उडालाच नाही असा इकडे आता ती विचार करते आणि ती ह्या सगळ्या काही गोष्टींचा विचार केल्यानंतर आता गिरिजा म्हणत असते, नाही, हा जरी एक डाव इथे फ्लॉप झाला असला तरी सुद्धा बाकीचे डाव मी अजिबात इकडे फ्लॉप होऊ देणार नाही. काही जरी झालं ना तरी सुद्धा नागेश्वर, आता पुढे तुला खूप मोठं सरप्राईज भेटणार आहे. त्याच वेळेला नागेश्वर खुनशी हसत असतो आणि नागेश्वर खुनशी हसूनच इकडे गिरिजाकडे मुद्दामच पाहत असतो. आता गिरिजाकडे खूप मोठं सरप्राईज असतं, कारण इकडे नागेश्वरच्या पायाखालची जमीन सरकेल अशा पद्धतीने आता इकडे तिच्याकडे सरप्राईज असतं आणि तेच सरप्राईज आता इकडे ती नागेश्वरच्या तोंडावर मारणार असते. आता दीपप्रज्वलन झाल्यानंतर सर्वजण इकडे टाळ्या वाजूनच इथे स्वागत करत असतात. त्याचबरोबर कौतुक सोहळा इथे आता सुरूच असतो. आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की ते सगळं काही झाल्यानंतर गिरिजा धावतच आता एनजीओमध्ये त्या ठिकाणी जाते ज्या ठिकाणी तिने देवकीला ठेवलेलं असतं. आता त्या ठिकाणी गेल्यानंतर इकडे ती म्हणत असते, हे बघा, तुम्ही अजिबात घाबरू नका, कारण आत्तापर्यंत तुमच्यावर फार मोठा अन्याय झालेला आहे, अत्याचार झालेला आहे, त्यामुळे मी काय म्हणते ते तुम्ही व्यवस्थित ऐका. हे बघा, तुमच्या स्वप्नांची जी काही राख आहे ना, ती राख इथे आता नागेश्वरच्या समोर आणली पाहिजे आणि नागेश्वरला चांगलाच धडासुद्धा इथे शिकवला पाहिजे असं गिरिजा बोलत असते. त्यावर देवकी म्हणत असते, त्या राक्षसाला पाहिलं ना तर माझ्या पायाखालची जमीनच सरकते. त्या राक्षसाचा चेहरा पाहिल्यानंतर मला काय करावं आणि काय नाही ते कळत नाही, कारण तो राक्षस आहे. त्या राक्षसामुळे माझा घर संसार त्याचबरोबर माझी मुलगी सगळं काही उद्ध्वस्त झालं. मग आता आम्ही त्याच्यासमोर कशी जाऊ? त्यावर गिरिजा म्हणत असते, हे बघा, तुम्ही काळजी करू नका, हीच एक खूप मोठी संधी आहे आणि तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे. तिथे सिक्युरिटीसाठी मी पत्रकार त्याचबरोबर पोलीस आणि इतर लोकसुद्धा आहेत. तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही. शिवाय मी आहे, रुद्र आहे, त्याचबरोबर माझ्या सासूबाई म्हणजेच वासंती आईसुद्धा आहे, त्यामुळे तुम्ही घाबरू नका. तर इकडे दुसऱ्या बाजूला आता उर्वशी म्हणत असते, आबासाहेब, हे सगळं काय आहे?
म्हणजे मला एक गोष्ट सांगा, तुम्ही दीपप्रज्वलन करायला गेलात त्यावेळेस माझ्या काळजाचा ठोका चुकला होता. म्हणजे मला असं वाटत होतं की आता कोणत्याही क्षणी भडका उडेल. पण तसं काहीच नाही झालं. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो, "दीदीबाई, एवढा कशाला विचार करताय? आमच्याशी पंगा घेणं आणि आम्हाला हरवणं एवढं सोपं आहे असं वाटतं का तुम्हाला? वर्षानुवर्ष चालत आलेली ही प्रथा आहे. वर्षानुवर्ष आमच्याच हातून हे दीपप्रज्वलन होतं. मग तुम्हाला असं आत्ता वाटतं का की हे दीपप्रज्वलन इकडे आम्ही त्या वासंतीच्या हातून होऊ देऊ म्हणून?" त्यावर लगेच आता इकडे उर्वशी म्हणत असते, "म्हणजे नेमकं कसं? दीदी, आपण जेव्हा दोघंजणं बोलत होतो ना, तेव्हा ती गिरिजा जी आहे ना, ती गिरिजा इथे आपलं बोलणं ऐकत होते आणि त्याचमुळे मी एका झटक्यामध्ये होत्याचं नव्हतं करण्याचा प्लॅन बनवला आणि ती आपल्या त्या प्लॅनमध्ये पूर्ण अडकली आणि ती आपल्या प्लॅनमध्ये पूर्ण अडकल्यानंतर हे सगळं काही अशा पद्धतीने झालं आहे." असं इकडे आता तो नागेश्वर घोरपडे हे सगळं काही सांगत असतो. आता ह्या सर्व काही गोष्टी ते सांगितल्यानंतर उर्वशी म्हणत असते, "वा वा 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 दादासाहेब, आज मात्र मला फार आनंद होतोय बरं का. खरं तर आज तुम्ही पूर्वीसारखे नागेश्वर घोरपडेसारखं वागलेला आहात." आता इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की जो काही रुद्र आहे तो म्हणत असतो, आता दीपप्रज्वलन झालंय. त्याचबरोबर आता इकडे ह्या आपल्या एनजीओमधील जे काही मुलं आहेत ना, त्या मुलांचे छोटे छोटे त्यांनी परफॉर्मन्स बसवलेले आहेत. ते सगळं काही आपण इथे आता घेणार आहोत आणि आता मी ह्या सूत्रसंचालनाचा किंवा हे जे काही अँकरिंग आहे ह्या स्टेजचा सगळा काही भार मी आता श्रीवर सोपवतो आणि रजा घेतो. श्री, ये बाबा, हे सगळं काही तूच सांभाळ, असं म्हणून आता रुद्र तिथून निघून जातो आणि रुद्र तिथून निघून गेल्यानंतर लगेचच आता श्री स्टेजवरती आलेला असतो. आता श्री स्टेजवरती आल्यानंतर तो पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानत असतो, कारण तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलेला आहात आणि त्याचबरोबर आपल्या एनजीओमधील ह्या सगळ्या मुलांचे परफॉर्मन्स तुम्हाला पाहायचे आहेत, असं इकडे तो बोलतो. त्याच वेळेला आपण पाहतो की इकडे आता जो काही नागेश्वर आहे त्या नागेश्वरनी सुभानरावांना कॉल केलेला असतो आणि सुभानरावांना कॉल केल्यानंतर ते म्हणत असतात, "काय सुभानराव, सगळं काही व्यवस्थित आहे ना? म्हणजे तुम्ही इथे आम्ही जे काम सांगितलं होतं ते काम तुम्ही व्यवस्थित करताय ना?" त्याच वेळेला सुभानराव म्हणत असतात, "हो, आम्ही तुम्ही सांगितलेलं काम जे आहे ना ते अगदी परफेक्ट आणि त्याच पद्धतीने इथे सुरू आहे, त्याच पद्धतीने इथे करत आहोत. तुम्ही काळजी करू नका. एनजीओमध्ये इथे सर्व ठिकाणी आपली जी काही माणसं आहेत ना ती माणसं इकडे मी पोहोचवलेली आहेत. तुम्हाला काळजी करण्याची काही एक गरज नाही," असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. त्याच वेळेला आपण पाहतो की इकडे आता दुसऱ्या बाजूला गिरीजा देवकीला समजावत असते आणि खूप जास्त मोटिवेट करत असते. काही जरी झालं तर तुम्ही माघार घ्यायची नाहीये, कारण इकडे आता ह्या नागेश्वरचा खरा चेहरा सर्वांसमोर आला पाहिजे. तुम्हाला तुमची हक्काची जागा भेटली पाहिजे, तुम्हाला तुमच्या हक्काचं घर भेटलं पाहिजे, तुमचा हक्क तुम्हाला मिळाला पाहिजे. ज्या संसाराची त्या नागेश्वर घोरपडेने राख केली आहे तीच राख आता त्याच्या ह्या सगळ्या गोष्टी समोर आली पाहिजे. त्याच राखेची शपथ घ्या आणि हे सगळं सर्वांसमोर आणा, असं गिरीजा बोलत असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फार इंटरेस्टिंग असणार आहे, कारण उद्याच्या भागामध्ये आता इकडे गिरीजा जी देवकी म्हणून सर्वांसमोर आणणार असते आणि ते देवकीला इकडे तिने मोटिवेट केल्यानंतर देवकी म्हणत असते, "ठीक आहे पोरी, तू माझ्यासाठी एवढ्या सगळ्या गोष्टी करतेस, मला अधिकार मिळवून देण्याचा प्रयत्न करतेस, माझ्यासाठी एवढी झगडतेस, एवढी मेहनत करतेस, तर मग मी तिथे स्टेजवर येऊन सर्व काही नागेश्वरच्याबद्दल सांगण्यासाठी तयार आहे," असं आता इथे ती बोलू लागते. आणि त्याच वेळेला आपण पाहतो की इकडे गिरीजा आता स्टेजवरची जात असते, तर इकडे नागेश्वरच्या माणसं म्हणजे सुभानरावची माणसं आणि नागेश्वर ह्या सर्वांनी एकमेकांना कामाला लावलेलं असतं. आता त्यांना देवकी शोधायची असते. आता गिरीजा इथे स्टेजवरती आलेली असते आणि ती म्हणत असते, "नमस्कार. आता खरं तर माझे सासरी बुवा म्हणजेच नागेश्वर घोरपडे ह्यांना सरप्राईजेस फार आवडतात. म्हणजे त्यांनी इथे दुसऱ्यांना सरप्राईजसुद्धा देतात आणि त्यांनासुद्धा फार हे सरप्राईजेस आवडतात. आज खास त्यांच्यासाठी त्यांच्याकरिता एक सरप्राईज आहे आणि ते सरप्राईज मी त्यांना देणार आहे," असं म्हणून आता गिरिजाने इकडे स्टेजवरती एका बाईला आणलेलं असतं आणि एका बाईला आणल्याबरोबर आता इकडे लगेचच नागेश्वर त्या बाईला समोर पाहतो, तर लगेच म्हणत असतो, "देवकी." पण प्रेक्षकांनो, थोडंसं ह्यांनी मिसमॅच केलं आहे. बहुतेक तिथे आलेली व्यक्ती ही देवकी नसावी, कारण सुभानरावांचा फोन आल्यानंतर नागेश्वर देवकी असं म्हणत असतो, कारण सुभानरावांच्या काही बायकांनी, काही माणसांनी इकडे आता जी काही देवकी आहे तिला बेशुद्ध करून पकडलेलं असतं आणि तीच गोष्ट इकडे तो सांगत असतो.
असतो. आता जेव्हा स्टेजवरती ती बाई येते, ती बाई मात्र देवकी नसते, कारण त्या बाईला अगोदरच इकडे सुभानरावांच्या बाईनं इथे गुंगीचं औषध चेहऱ्याला लावलेलं असतं, किडनॅप केलेलं असतं आणि त्याचबरोबर नागेश्वरच्या अड्ड्यावर घेऊन गेलेले असतात. आता नागेश्वरला खबर लागलेली असते की देवकीला सुभानरावांनी पकडला आहे म्हणून, आणि त्याचमुळे तो धावतच तिकडे त्या ठिकाणी पळत असतो. आता हे सगळं काही इथे होत असताना आपण पाहतो की इकडे लगेचच गिरीजा शोधाशोध सुरू करत असते. त्या मावशी तर इथेच होत्या, मग त्या मावशी आता इथे कशा नाही येत, त्या नेमक्या मावशी कुठे गेल्या असतील असा विचार इकडे आता गिरीजा करते, शोधत असते, पण त्या कुठेच सापडत नाहीत. आता इकडे सुभानरावांनी इकडे देवकीला आणि त्याचबरोबर गुंडांच्या मदतीने तिला एका गोडाऊनमध्ये बांधून ठेवलेलं असतं, आणि बांधून ठेवल्यानंतर आता नागेश्वर घोरपडे तिथे येतो. आता नागेश्वर घोरपडे तिथे आल्यानंतर समोरासमोर देवकी आणि तो असतो. तर प्रेक्षकांनो, खूपच सुंदर असा एपिसोड होता. नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि राहा नशिबवान. भेटूयात पुन्हा एका अशाच इंटरेस्टिंग अशा एपिसोड सोबत, अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.